महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्याच्या आशा पल्लवित झाल्यानंतर मवियामध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही वाढलेत। माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत। मुख्यमंत्रीपदावर विश्वजित कदमांचा दावा। लोकसभेचं मैदान मारल्यानंतर कदमांचा जोश हाय। कदमांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं आश्चर्य। सांगली लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करून विशाल पाटील यांनी विजयश्री खेचून आणला। विशाल पाटलांच्या पाठीमागे विश्वजित कदम होते हे लपून राहिलेलं नाही। सांगली लोकसभेच्या विजयानंतर विश्वजित कदमांचा एवढा आत्मविश्वास वाढलाय की त्यांनी थेट मुख्यमंत्री पद सांगलीलाच हवं अशी मागणी करून टाकली। हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने एक दिलाने एकजुटीने या ठिकाणी आपल्याला काम करायचं आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय, विशालराव येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल। तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू। खासदार विशाल पाटील यांनी तर विश्वजित कदम यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली आहे। या येणाऱ्या विधानसभेत सुद्धा या सांगली जिल्ह्यात 4 ते 5 आमदार हे काँग्रेस पक्षात मिळून या राज्यात पुन्हा काँग्रेसचे प्रणित सरकार आणायचं आहे। भावी काळात आपण एक झालेलो आहे। वसंतदादांच्या विचाराचा मुख्यमंत्री या राज्यात झाला पाहिजे। सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे विश्वजित कदम हे एकमेव दावेदार नाहीत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक दावेदार काँग्रेसमध्ये आहेत। मवियाचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातही इच्छुकांची मोठी रांग आहे। त्यामुळे सत्ता मिळण्याआधीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।